रामचरित्रस्य षट्कोटी प्रविस्तरम. प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे हे शेकडो प्रकारांनी विस्तारित आहे. तुम्हाला कुठलाही रस घ्यायचा या रामचरित्रातून तुम्ही घेऊ शकता. ज्याला काव्य दृष्टीने या रामचरित्राकडे बघायचा आहे तो काव्य दृष्टीने बघू शकतो. ज्याला श्लोकाच्या रूपाने बघायचं आहे तो श्लोकाच्या रूपाने बघू शकतो. पुढे कौशिक काय लिहितात, द श्लोक नाशनम. तुमच्याकडनं जे पाप घडलेले आहेत ते फक्त राम नामाने तुम्ही नाहीसे करू शकता. कारण की या नामामध्ये ती पॉवर, ती कॅपॅसिटी, ते तुमचे सगळे पाप नाहीसे होते. आता पापाची व्याख्या म्हणजे काय? पाप म्हणजे काय? पाप म्हणजे कोणाला मुद्दामून दुखवणं. जो निर्बळ आहे त्याला त्रास देणे. तुम्हाला माहिती आहे तो निर्बळ आहे त्याला का त्रास द्यायचा? जो गरीब आहे त्याचे टिंगल करणं, दुराचार करणं. आपल्या आयुष्यात एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. एखाद्या व्यक्तीला काही व्यसन आहे, व्यसन कुठलं चांगलं नाही, पण त्या व्यसनाने त्या व्यक्तीला चांगलं वाटतं आणि दुसऱ्याला त्या व्यसनाचा त्रास होतो. अर्थात त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे आहे ते रावण आहे आणि हे राम त्यांच्याच त्या रावणाच्या नाशाला आपण रावणाच्या रावणाच्या नाशाकरता प्रभू रामचंद्र जे जन्म घेतात ते आज साजरे करायला इथे जमलो आहोत. पाप म्हणजे काय तिथे मी सांगू केलं. पाप म्हणजे एक व्याख्या मी सांगितली, लोकांना दुखवणं, लोकांना त्रास देणं, लोकांचा हक्क मारणं. अर्थात ज्यांनी समोरच्या माणसाची आत्म्याला त्रास होईल, तुमच्याबद्दल चुकीची विचार येतील, ते म्हणजे पाप. एकदम सोप्या शब्दात म्हणजे तुम्ही जी कृती करताय त्यांनी दोनच गोष्ट होती. एक गोष्ट होईल त्यांनी समोरच्या पद्धतीला, मनुष्य हे सामाजिक प्राणी आहे, आपण हे 5वी-6वी मध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे आपण जे काही वर्तन करतोय त्या वर्तन मध्ये मला चांगलं वाटेल आणि समोरच्याला वाईट वाटेल, ते पाप. म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटेल ती जी आहे ती झाली पुण्याची गोष्ट. की ते पाप नाही, तरी कोणाच्या आपल्याला दुखवलेलं नाही. पण एवढं सगळं असून हे प्रभू रामचंद्र आता दिसतात कसे, आहे कसे? तुम्ही म्हटलं ठीक आहे, हे सगळं काही आहे. रामचरित्र जे तुम्ही म्हणालात बुवा, की रामाचं चरित्र जे तुम्ही म्हणाल महापातक नाशनम, पण आता हे प्रभू रामचंद्र आहे कसे? घनश्याम राम लावण्य रूप. घन म्हणजे काय? ढग. आणि ते ढग पण कसं? ते ढग म्हणजे पाण्याने भरलेलं. घनश्याम हा राम लावण्य रूप. लावण्य रूपी म्हणजे काय? लावण्य रूपी म्हणजे सुंदर. आता सुंदर किती प्रमाणे आहात पाहूया. गुणांनी, त्याच्यानंतर चरित्राने, मर्यादा पुरुषोत्तम राम, त्याच्यानंतर तो अंगाने पण सुंदर आहे. घनश्याम हा
राम लावण्य रूप महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी महाधैर्य ही जी पदवी दिली आहे ती ऋषीमुनींनी जे शूरवीर राजा होऊन गेले ती त्यांना दिलेली आहे. ते महान धैर्यवान आहेत प्रभू रामचंद्र आणि पूर्ण प्रतापी. पूर्ण प्रतापी म्हणजे काय? प्रभू रामचंद्र कुठल्याही त्यांच्या आयुष्याच्या परीक्षेत ते नापास झाले नाहीत. परत थोडं मागे महाधीर गंभीर. लक्षात घ्या सीता हरण मध्ये नायिका जरी सीता असली तरी धैर्याची परीक्षा प्रभू रामाची. पूर्ण प्रतापी कुठल्या परीक्षेमध्ये फेल नाही झाले प्रभू रामचंद्र. आपल्या समाजामध्ये पण प्रताप गाजवणारे लोक कमी नाही बरं, भरपूर आहेत. पण त्यांना आणीबाणी लावून त्यांना आपण कंट्रोल मध्ये करू शकतो. पण प्रभू रामचंद्राच्या मर्यादा पुरुषोत्तम आहे. ते पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा. ठीक आहे, संकट येणार. प्रभू रामचंद्राचं संकट आले, आमच्यावरती आलं तो कसं जावं तो दिसतच नाही. तो कुठे दुसरीकडे नाही हो, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे. लक्षात घ्या. एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ज्या डॉक्टरनी बायपास सर्जरी केली त्या डॉक्टरचं नाव होतं नीतू मांडके. नीतू मांडकेंना एकदा पीएम हाऊसमधनं कॉल आला की त्यांना दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायचंय काही पुरस्कारासाठी. त्यांनी आपल्या पीएला सांगितलं की आता मला निघायचंय, तुम्ही माझी फ्लाईट तिकीट करा. 2 दिवसांनी त्यांनी फ्लाईट तिकीट केली आणि ते दिल्लीकडे निघाले. करी संकटी सेवकाचा होणार. लक्षात राहू द्या. फ्लाईट तिकीट बुकिंग केली, टेक ऑफ झालं. फ्लाईट साधारणपणे मुंबई ते दिल्ली 2 सव्वा तासाचा ट्रॅव्हल आहे. टेक ऑफ झाला. टेक ऑफ झाल्यानंतर 1.5 तास झाला. सडन क्लायमेट मध्ये चेंजेस झाले. आकाशामध्ये चेंजेस झाले असल्यामुळे ते विमान जे आहे ना ते थरथरू लागलं. बाहेर खूप पाऊस येऊ लागला, खूप जोराने वारं चालू लागलं. एटीसी एअर ट्रॅफिक कंट्रोल मधून पायलटला निरोप आला की तू आत्ताच्या इतका राजस्थानचे जे नियरबाय एअरपोर्ट आहे जे आम्ही तुला सांगतो तिथे उतर. पायलटने तिथेच विमान उतरवलं. नीतू मांडके बाहेर आले. त्यांनी परत पीएला सांगितलं की मलाच असं झालं आहे, आता तुम्ही जे आहे ना कॅब बुक करा आणि मला दिल्लीला सोय करायला द्यायची. कॅब बुक झाली. नीतू मांडके दिल्लीकडे निघाले. पाऊस चालू आहे इथे. जो पाऊस वरती चालू आहे तोच पाऊस खाली चालू आहे. आणि जशी जशी वाट पुढे जाऊ लागली, नीतू मांडके पुढे जाऊ लागले, ड्रायव्हर वाट चुकला. वाईपर इतकं जोराने चालत होतं की ड्रायव्हरला कुठे लेफ्ट घ्यायचं होतं कुठे राईट घ्यायचं होतं तेच त्याला दिसेल. त्याला लेफ्ट घ्यायचं होतं तो स्ट्रेट चालला गेला. ते पण जे आहे ना 15 किलोमीटर पुढे गेले. नंतर ड्रायव्हरला समजलं मला
त्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर आपण पुढे आलो होतो, आता काय करायचं? तो म्हणाला ठीक आहे, एक झोपडी दिसती आहे, आपण त्या झोपडीमध्ये थांबतोय, कारण की पाऊस कसा पण जास्त, पण पुढे पण वाट चुकू शकतो. तिथे गेले, त्या घरामध्ये आई होती. त्या आईला विचारलं, आम्ही येऊ शकतो का तुझ्या कॉटेज, तुझ्या झोपडीमध्ये?